हाय फ्रेंड्स, ओवीज किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। तर आज आम्ही चाललेलो आहे पंढरपूरला। तर म्हटलं आज व्लॉग बनवूया। तर पंढरपूरला छान असं विठ्ठल रुक्माईचं आपण दर्शन घेऊ। आणि दुसरं म्हणजे माझे जे डान्सचे टीचर आहेत, ज्यांच्याकडे मी डान्स शिकते आणि छान छान व्हिडिओ टाकत असते यूट्यूबला, तर त्यांना आज आपण भेटणार आहे। तर सगळ्यात अगोदर आपण मंदिराचं दर्शन घेणार आहे। तर आता आम्ही ऑन द वे आहे, पंढरपूर जवळ आलेले। चला तर मस्त आज दिवस छान जाईल, छान छान विठ्ठलाचं दर्शन पण होईल। काल एकादश होती पण काल जायला नाही जमलं, काल खूप गर्दी पण असते एकादशीला। तर आज आम्ही चाललेलो आहे। पाऊस लय झाला इकडे, सगळी इकडे मस्त हिरवळ आहे। थोड्याच वेळात मंदिराजवळ पोहोचेल। तर छान असं विठ्ठल रुक्माईचं आपण दर्शन घेऊ। आज 12 वाजलेत, पण मी खूप वर्षापूर्वी इथं आले होते, तर भरपूर इथं सुधारणा झालेली आहे, गर्दी पण आहे आज। लाव लाव छान आहे ना ते, तिकडे बघ फोन मध्ये। हा बघ, हाय कर चला बना चला। तर आता आपण मंदिराजवळ पोहोचलोय। तर आता मंदिरात जाऊया। तर मंदिराजवळ आले की साईडला सगळे वेगवेगळे स्टॉल आहेत। तर भरपूर आहे विकत घेण्यासाठी। विठ्ठल रुक्माईचे फोटो वगैरे सगळं आहे, मूर्त्या आहे छान छान। खेळण्याचे पण स्टॉल आहेत, है ना। गेला आता पुरी चला। तर मंदिरात आज खूप गर्दी आहे। तर मुखदर्शनाला इकडून लाईन असते, आणि जर तुम्हाला लाईन मध्ये दर्शन घ्यायचं असेल तर त्या साईडला जायचं। तर आता आपण मुखदर्शन घेऊया, लाईनीत थांबूया, त्याच्यासाठी पण गर्दी आहे खूप। तर आज खूप गर्दी दर्शन घ्यायला। तर ही मुखदर्शनाची लाईन आहे। तर आता मंदिराच्या जवळ आलोय, पण गर्दी भरपूर आहे। तर आता आतमध्ये जाऊन बघूया, बघू शकता गर्दी किती आहे। तोडायचं नाही, जय बाप्पाला आहे। तर चला पुढे जाऊया आपण। आपण मुखदर्शनाच्या दारापाशी आलेलो आहे। तर दर्शन घेऊ। इथं दर्शन घ्यायला फोन अलाउड आहे, पण तुम्हाला जर मंदिराच्या आतमध्ये जायचं असेल तर आपल्याला फोन बाहेर ठेवावा लागतो। तर त्याच्यासाठी लॉकर आहेत मंदिराच्या बाहेर। चला तर आता दर्शन घेऊ आपण। चल पाय पड, चल चल। इथं मुखदर्शन घ्यायला पोचलेला मुखदर्शनाचा दरवाजा आहे। इथून आपण दर्शन घेऊया। तर गर्दी बघू शकता लोकांची। चल परी। दिसली का? दिसली मला।
ते बघ समोर बघ. ते बघ रखुमाई दिसली का? कशी आहे? डोक्यात घातलंय तिला. तर फ्रेंड, छान असं मंदिरात आपलं दर्शन झालं. तर सरांना भेटायचं होतं. सरांचा बर्थडे उद्या आहे, तर त्यांचा बर्थडे आजच सेलिब्रेट करावं म्हटलं, पण ते काही कारणामुळे येणार नाहीत असं त्यांनी आम्हाला फोन करून कळवलं. तर आम्ही इथे केक पण आणला होता, पण आता ते येणार नाही म्हटलेत. तर बघूया. तर पाऊस पण कमी झालाय, तर सर आलेले आहेत. तर आम्हाला त्यांनी सरप्राईज दिलं की येणार नाही म्हटलं, पण ते आलेले आहेत. तर हे आहेत संदीप सर, डान्स क्लासचे ओनर, आणि हे मिस्टर. चला तर आता बर्थडे सेलिब्रेट करू आपण. बोल की कसला केक आणला? आता ओपन करायला करा ओपन, करा सर ओपन मी करतो केक. करा. हो. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर सर. खा ना. हॅपी बर्थडे सर. थँक्यू. परी. तर छान आमचं विठ्ठल रुक्माईचं दर्शन झालं. आम्ही मुखदर्शनाच्या लाईनीमध्ये गेलो, तर जवळपास आम्हाला 2.5 ते 3 तास लागले नंबर यायला. जर मेन मंदिरात जायचं असेल तर त्या लाईनीत जर थांबलो असतो तर आम्हाला संध्याकाळी झाले असते नंबर यायला. पण छान दर्शन झालं. विठ्ठलाचं पण छान दर्शन झालं. रुक्माईचं पण छान दर्शन झालं मुखदरवाजातून. आणि आम्ही नामदेवाच्या पायरीचं पण दर्शन घेतलं. हो ना परी? आणि चालत आलो. ऊन पण आहे, गरम पण होतंय. आम्ही बिना चप्पलचं गेलतो, इथं गाडी पार्क केली होती, पण मज्जा आली. दर्शन मस्त झालं. चला तर आता इथंच व्लॉग संपवते. तर आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.